नमस्कार, मी विदुला. डायबिटीज पर चर्चा या टॉक शो मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मधुमेह व्यवस्थापनात आहार नियंत्रणाचे किती महत्त्व आहे, त्याचबरोबर उच्च किंवा कमी ग्लायसेमिक इंडेक्स पदार्थ नेमके कोणते असतात आणि मधुमेही रुग्णांनी उपवास केलेला चालतो का? अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. ॲटलिस्ट आपल्या भारतीयांबद्दल तरी हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जसे आपण पाहिले की मधुमेह हा जीवनशैलीचा आजार आहे, म्हणजेच आपला आहार आणि व्यायाम यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. आणि आहाराची पथ्य पाळल्यानंतर मधुमेह नियंत्रणात येतो. कुठलाही मधुमेह असू द्या, मग तो लहान व्यक्तीचा टाईप 1 डायबिटीज असो किंवा गर्भावस्थेत होणारा मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीज, या प्रत्येक प्रकारच्या मधुमेहामध्ये आहार हे तुमची मधुमेहाचे नियंत्रण करण्यासाठी महत्त्वाचा सहभाग करते. आहार म्हणजे काय? थोड्या थोड्या अंतराने जेवण करणं, एक दर 3 ते 4 तासाच्या अंतराने जेवण करायला पाहिजे. आणि जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेला फूड प्लेट म्हणतो, आपले जे ताट आहे त्यामध्ये 3 भाग असतात. एक कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. आणि जर भारतीयांचा आहार म्हटला तर बरेचसे भारतीय हे व्हेजिटेरियन डाएट घेतात, ज्यामध्ये 60 ते 70% जेवणातील कॅलरीज ह्या कार्बोहायड्रेटमधून येतात आणि जे साखर वाढण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे जेव्हाही आपण आहार घेतो, इट शुड बी माइंडफुल ईटिंग. जसे की आता यांनी प्रश्न विचारला, लो ग्लायसेमिक इंडेक्स आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे काय, तेच आपण आता बघणार आहेत. जसे की काही अन्नाचे घटक असतात जे घेतल्यानंतर शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण त्वरित वाढते, त्याला आपण हाय ग्लायसेमिक इंडेक्स फूड म्हणतो. आणि काही अन्न घटक आहेत जे घेतल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण हळूहळू वाढते आणि कमी प्रमाणात असते, त्याला आपण लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो. तर जेव्हाही आपण जेवण करतो त्यावेळेला लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ खाणे योग्य आहे. जसे की कडधान्य आहेत, पालेभाज्या आहेत, फळं आहेत किंवा अखंड धान्य जसं आपण म्हणतो दलिया, ग्रेन्स, ह्या सगळ्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, त्याचे सेवन जास्त करायला पाहिजे. आणि ज्या पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे, जसे की साखर घेणं, गूळ घेणं किंवा मैद्याचे पदार्थ खाणं किंवा साबुदाणा, उपवासाच्या प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. त्यामुळं जसं आपली कन्सेप्ट आहे उपवास करतो म्हणजे मी कमी जेवतो, हे संपूर्ण चुकीचं आहे. उपवासाच्या प्रत्येक पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळं उपवास करणं हे मधुमेह व्यक्तीसाठी अयोग्य आहे.